पाचशे 11 कमलपाडा संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण लावलेलं आहे आणि सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी हिमांश पाटील आणि कंपनी गोरसे बी हे खेळपट्टीवर आपण पाहतोय. एसटी रक्षक एसटी पासून दूर. डावखुरा शैलीदार फलंदाज संदेश केने कॅप्टन आणि कपिल केने अशी सलामीची जोडी खेळपट्टीवर. एसटी रक्षक एसटी पासून थोडासा दूर आहे. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असल्यामुळे फक्त 2 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर तैनात असतील. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक नाहीये, एक गलीला क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट षटकातील पहिला चेंडू यावेळेला मात्र पूल केलेला आहे आणि पॉवरफुल. पहिल्या चेंडूवर पूलचा फटका बघायला मिळाला आणि डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार. संदेश केनेच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर एक खणखणीत षटकार बघायला मिळाला. साई सेलार पहिलं षटक हाताळण्यासाठी. आता मात्र पाहते मिडऑफला क्षेत्ररक्षक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट कव्हर शॉर्ट पॉइंट ऑफ साईड. हा चेंडू मध्ये बॅटला स्पर्श करून निघून जाईल डीप थर्ड मॅन सीमा रेषेकडे आणि सीमा पार होईल. 4 धावांसाठी चौकार. कॉन्फिडंट लुकिंग स्ट्रोक. आत्मविश्वास भरा फटका नाही पण तो 4 धावा मिळतात. थोडासा बॅकफुटला आला होता. अगदी शरीराच्या जवळून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र शरीराच्या जवळ असल्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे टायमिंग करू शकत नाही हे पाहू शकता. पण 4 धावा मिळतात. इट्स अ वेलकम बाउंड्री फॉर गोरसाई. साई सेलार. हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय. स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे आणि पंच इशारा करतायत वाईल्ड बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली 11. चांगली सुरुवात आहे गोरसाई संघाकडून. यावर आता हुक करण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग बरोबर झालेला नाही. चेंडू जवळपास जाते तो डीप फाईन लेग सीमारेषा पडले. खरं तर क्षेत्ररक्षक होता पण त्याच्या अगदी जवळून हा चेंडू निघून गेला एका टप्प्यात. 4 धावांसाठी चौकार. हे पाहू शकता रिप्लेमध्ये आपण. कॉन्फिडन्स मध्ये बघितलं आपण जवळपास 2 क्षेत्ररक्षक होते मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार. याला स्ट्रेट टू मिड ऑन. कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. धावसंख्या थांबलेली आहे. 15 धावा आहेत. चांगली सुरुवात आहे टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना. यावेळेला मध्ये पंच केलेला आहे पॉइंटच्या वरून. डिपिश पॉइंट सीमा पार चौकार. पाहू शकता आपला शॉर्ट वाईड अँड पनिश. शॉर्ट होता आणि उजव्या स्टेच्या बाहेर थोडासा बघितला. शेवटच्या क्षणापर्यंत जागा बघितली आणि अगदी पॉइंटच्या वरून हा फटका खेळला. पंच केला. खरं तर ताकद खूप झोकली नव्हती मात्र फील्ड रेस्ट्रिक्शन होतं. पुन्हा आम्हाला कट करण्याचा प्रयत्न. धावबाची शक्यता आहे. खराब क्षेत्ररक्षण. धावबाची खूपच संधी होती. संधी दवडली आणि 1 धावी संदेशने पूर्ण केली. धावसंख्या झाली 20. एक चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये आपण बघितली. कारण पहिल्या षटकामध्ये जेव्हा तुम्ही 10 पेक्षा जास्त जमवता धावा तेव्हा एक चांगली सुरुवात संबोधली आहे. 20 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकात. कॉमेंट्री बॉक्समध्ये 20 धावा झाल्या 20. कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ यांचा आवाज सुद्धा आपण ऐकलात. आणि आज आवाज ऐकतात व्हॉइस ऑफ इंडिया, स्वीट व्हॉइस ऑफ इंडिया, माझे परममित्र
हरेशजी पंड्या यांचा सुद्धा आवाज आपण ऐकला. आणि थोड्याच वेळात आगमन होईल ते म्हणजे एकदम टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्पर्धेचं सर्वाधिक इव्हेंट ज्यांनी केलेत खऱ्या अर्थाने माझे मित्र सिद्दीकजी भावे, आसमानी टोला. हा शब्द त्यांच्या तोंडून ऐकायला खूप बरं वाटतं. आम्ही जर बोललो तर त्यामध्ये इतकी गोडी येत नाहीये. त्यांचं एक नवीन नवीन इन्व्हेन्शन असतं सिद्दीक भावे यांचं. अलीकडे भिंगडी खूप फेमस झालेली आहे, भिंगडी शॉट. नाही, धर्मराजामध्ये पिकअप शॉट खूप फेमस झाला यांचा. पिकअप शॉट तसा प्रचलित आहे, पण इथे जास्तीत जास्त वेळा त्यांच्या तोंडून ऐकायला मिळते. दुसरं षटक कमबॅक करावं लागेल आशुतोषला, कारण पहिल्या षटकात भरपूर धावा गेलेल्या आहेत. साई सेलारेच्या 20 धावा आल्या होत्या आणि खास करून 20 धावा या संदेश केणेच्या बॅटमधून आल्या होत्या. आशुतोष जागेवरनं कट करण्याचा प्रयत्न, क्षणभर आय थिंक बॅटला स्पर्श झाला होता का, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. परंतु जी प्रतिक्रिया, जे बॉडी लँग्वेज यष्टीरक्षकाचं बघायला मिळालं, जे बॉडी लँग्वेज गोलंदाजाचं बघायला मिळालं, आय थिंक बॅटला स्पर्श झाला होता. संधी होती खरं तर आणि प्रेशर बिल्डअप करता आलं असतं, कारण संदेश केने प्लेयर ऑफ द टुर्नामेंट बाईक आपण पाहू शकता. आणि यासाठी विशेष आभार आम्ही व्यक्त करू नितेश दादा ऐनकर यांचं, तसेच आमचे मयूरजी चौधरी यांचं. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला नाही, कारण डाव्या यष्टीच्या बाहेरनं चेंडू निघून गेलेला आहे. यावर मात्र अपील केलं जात आहे, जोरदार अपील केलं जात आहे. लाऊड अपील आणि पंचांचं बोट सुद्धा आकाशाकडे जाते. तुषार पाटील आणि यतीन पाटील फॅम टीम आहे. हिमांश पाटील आणि कंपनी गोरसेब आणि बादशाह खान यांची टीम आहे, बादशाह 11 खंबालपाडा. तुषार पाटील आणि यतीन पाटील फॅम टीम चांगली कामगिरी करताना पाहतोय आपण. एक पार्टनरशिप चांगली बघायला मिळाली. त्यानंतर मात्र फलंदाज पण एक आहे, मग पार्टनरशिप बघायला मिळाली, पण मात्र कपिल केने हा शून्यावर बाद झाला. पण कपिल केनेने संदेश सोबत चांगली पार्टनरशिप केली. 22 धावांची पार्टनरशिप केल्यानंतर फलंदाज बाद झाला, कपिल केने बाद झाला. 1 बाद 22. आशुतोषला पहिली सफलता मिळाली. आशुतोष एक चांगला गोलंदाज कमबॅक करताना दिसतोय. पहिलं षटक खूप महागडे ठरलं होतं. आशुतोष फ्रॉम फार एंड. याला मात्र फाईन ग्लास केलेला आहे, फाईन ग्लास आणि चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहूया. डाव्या स्टीवरला चेंडू होता आणि फाईन ग्लान्स केला होता आणि चेंडू पाहू शकता अतिशय वेगात डीप फाईन लेग सीमारेषा पलीकडे जाणारा हा चौकार. चौकाराने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 26. यावेळेला मात्र शबल क्रॉस झाला होता. पुन्हा एकदा झेल सुटे, जीवनदान मिळतंय आणि हे धोकादायक ठरू शकतं.
यावेळेला मात्र एक चांगला चेंडू होता. या षटकात गोलंदाजी अप्रतिम झालेले आहे. मात्र क्षेत्ररक्षक जे आहेत आपण पाहतोय की खास करून एसटी रक्षकाने 2 झेल सोडले आणि कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. एखादा झेल गेल्यानंतर सामन्याला कळाटी मिळत असते. आशुतोष आपल्या फॉलो थ्रूमध्ये चुकतोय आणि पंच परेश महाजन लगेचच डेड बॉलचा इशारा करतायत. तर चर्चा होती सुभाष धुमाल कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही जर एखादा झेल घेतला, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण आंतरराष्ट्रीय खेळातील उदाहरणं देऊ प्रेक्षकांपर्यंत. कशा प्रकारे झेल घेतल्यानंतर विजयाकडे वाटचाल झाली आणि झेल सोडल्यानंतर पराभवाला सामोरं जावं लागलं. आशुतोष यावेळेला मात्र ताकदवर फटका आहे, मात्र प्लेसमेंट तितकं चांगलं नाही आहे कारण डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक पेक्षा जास्त मिळणार नाही. फटका चांगला होता पण तो प्लेसमेंट तितकी चांगली होती. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहतोय. भले एक चौकार लगावला गेला पण या षटकात फक्त 7 धावा आणि महत्त्वपूर्ण म्हणजे सुभाष आपण पाहतोय की 2 जीवनदानं दिली गेली. थोडासा आशुतोष नाराज आहे खरं तर, कारण गोलंदाजी खूप अप्रतिम झाली आणि कमबॅक केलं. पहिल्या षटकात तब्बल 20 धावा आल्या होत्या आणि आता मात्र धावसंख्या जर बघितली आपण 27. 10 मिनिटाची वेळ घेतलेली आहे बरोबर. लक्षात ठेवा 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ जर आपण घेतली तर मात्र एक क्षेत्ररक्षक जो आहे आउटफील्डचा म्हणजे सीमारेषेवर आपण जर तैनात केलं असेल त्याला आपणास 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात करावं लागेल. ही पेनल्टी असणार आहे. आपण 20 मिनिटात 4 षटके पूर्ण करायचे आहेत. तिसरं षटक गोलंदाजीसाठी स्वयं. स्वयं खाडे. स्वयं खाडे आपल्या व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ आणि त्याचा सामना करण्यासाठी सूरज केने. सूरज केने म्हटल्यानंतर कंप्लीट ऑलराऊंडर. सुरेश केनेला म्हटलं आपण तर एक गावच्या संघातून खेळतोय, प्रोफेशनल संघामधून सुद्धा खेळतोय, संपूर्ण महाराष्ट्रभर बऱ्याचशा स्पर्धांना सुद्धा खेळलेला आहे. स्वयं खाडे लॉंग रन अप याला खेळण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर पायचीच्या रूपाने सूरजची खेळी संपुष्टात. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कारण बघितलं आपण अगदी स्टंपच्या समोर आला होता. फाईन लेग किंवा स्क्वेअर लेगकडे खेळायचं होतं मात्र बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाही. चेंडू पायावर आदळला. स्वयं खाडे यष्टी रक्षक आणि त्याच्या सहकाऱ्यांचा जोरदार अपील आणि मात्र पंचांनी सूरजला खेळपट्टी सोडून जाण्याचा सल्ला दिला. हे पाहू शकता. यस थोडासा फळगोलात झाला होता मात्र डावा पाय अगदी स्टंपच्या समोर दिसतोय आणि पंचांनी सूरजला खेळपट्टी सोडून जाण्याचा सल्ला दिला. स्वयं खाडेने चांगली सुरुवात केली आहे. अगदी पहिल्या चेंडूवर जेव्हा सफलता एखाद्या गोलंदाजाला मिळते त्या गोलंदाजचं मनोधैर्य जे असतं ते जबरदस्त वाढत असतं. संघामध्ये उत्साह निर्माण होत असतो आणि बॅटिंग करणारा जो संघ असतो यावर मानसिक दबाव निर्माण होत असतो. आता बॅटिंग करण्यासाठी येतोय तो म्हणजे ऋषभ पवार. आज संघामध्ये भावेश पवार नसेल, पवन केने नसेल, किशोर मुकादम नसेल, राहुल केनेचा समावेश सुद्धा नाहीये, मेघनाथ नाहीये. ऋषभ पवार हा चेंडू मात्र क्षणभर अचंबित राहिला ऋषभ पवार कारण अगदी डाव्या एसटीच्या जवळून हा चेंडू निघून गेला. पण तो डाव्या एसटीच्या अगदी काही सेंटीमीटर काही इंच जरी जवळ निघून गेला तरी पंच मात्र शिक्षा हे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये अगदी जवळून गेलेला आहे. थोडासा अचंबित राहिला ऋषभ कारण ऋषभला वाटलं डाव्या एसटीला स्पर्श का झाला नाही. ऋषभ पवार वेगवान गोलंदाजी करतोय. त्याचा वेग भन्नाट आहे. यावेळेला मात्र स्वीप केलेला आहे आणि चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट 6. क्या बात आहे. भावेश पवारचे बंधू आहेत ऋषभ पवार. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
असं म्हटलं जातं, पण मी येतं की भावाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हण असते ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, बंधूचे पाय पाळण्यात दिसतात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. चेंडूची फेक करायची आहे. खरं तर लोअर फुलटा चेंडू होता आणि लोअर फुलटा चेंडूवर फटका तुम्हाला जर खेळायचा असेल, क्रॉस बॅटने तुम्ही खेळू शकता, बॅटमध्ये आला तर मोठा फटका मिळतो आणि सरळ बॅटने तुम्हाला मोठा फटका खेळता येणार नाही लोअर फुलटॉसला. अजून एक चेंडूची फेक करायची आहे. चौकाराने मात्र धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. 34 धावा, 34. पण पहिल्या षटकाचा खेळ जेव्हा बघितला आपण, जी लयलूट झाली होती धावांची, ती मात्र भले या चेंडूवर षटकार आला. चेंडू गेल्यानंतर नवीन चेंडूच मिळेल. षटकार झालेला आहे. येस, सिक्सर आहे. कारण षटकार मारल्यामुळे धावसंख्येची 34 झालेली आहे, 34. यावेळेला पुन्हा एकदा पुलचा फटका आणि पॉवरफुल बॅक टू बॅक दुसरा षटकार. पाहू शकता रिप्ले मध्ये, तितका चेंडू शॉट नव्हता सुभाष धुमाळ, पण फटका बनवलेला आहे. खेचून मारला, थोडा खाली राहिला होता, खेचून मारला. खींच के मारा है. सिद्दीक भाबे जर या ठिकाणी असतो तर खींच के मारा है. खेचून मारला. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. आता मध्ये धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 40. असं वाटते की मोठी धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतोय गोरसे संघ. स्वयं स्विच हिटचा फटका आणि चेंडू जाईल डिपिश पॉइंट, सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आक्रमण आक्रमण आक्रमकता बघायला मिळते. ऋषभ पवारने आक्रमण केलेले, 2 षटकार लगावले, त्यानंतर एक चौकार लगावला आणि काय बॅटिंग करतोय. आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेले. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि आता मध्ये धावसंख्या झालेली आहे ती 44, 44. महागडा ठरतोय. स्वयं स्टेप आउट झाला होता, मात्र फटका खेळलेला चेंडू सरळ जाईल तो मिडॉनला. ताकद झोकली नव्हती, पण मात्र एक धाव मिळेल ती ऋषभला आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 45, 45. त्याप्रमाणे बॅटिंग बघायला मिळते. असं वाटतंय की 70चा आकडा पार होऊ शकतो. तिसरं षटक हे मार्गस्थ आपण मॅच पाहतोय ते आता हिमांश पाटील आणि कंपनी गोरसे बी विरुद्ध बादशाह 11 खंबालपाडा, कल्याण डोंबिवली विरुद्ध भिवंडी, अशी ही मॅच आहे. हा चेंडू मात्र उजव्या अष्टीच्या बाहेर स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. एक अवंतर धाव मिळते आणि धावसंख्या झालेली आहे 46, 46. 2 फलंदाज बाद झाले आहेत. संदेशने खूप चांगली बॅटिंग केली. यावेळेला मात्र चेंडूला टर्न बघायला मिळाला. बाउन्स आणि टर्न दोन्ही कुस्त्या कटर. अगदी चेंडू पडल्यानंतर उजव्याच्या बाहेर निघून गेला आणि इट्स अ डॉट बॉल. हे पाहू शकता रिप्लेमध्ये. येस, बाउन्स आणि टर्न दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. 3 षटकांचा खेळ पूर्ण होते. 3 षटक समांतर धावसंख्या झालेली ती 46, 2/46 आणि दोन्ही कॅप्टनना ऑफिशियल कॉल. स्वयं 11 आणि मॅगी 11. टॉससाठी आपण तयार राहायचंय. 5व्या षटकाला जेव्हा प्रारंभ होईल तेव्हा दोन्ही कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचंय. वेळेसंदर्भात जर सहकार्य मिळालं नाही तर यानंतर आमच्यापर्यंत कडक सूचना आलेली आहे. कुठल्याही प्रकारची धावांची पेनल्टी नसेल तर ओव्हर्स कमी करण्यात येतील. ओव्हर्स कमी करण्यात येतील ही कडक सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. दोन्ही फॉर्मॅटना, ग्रामीण फॉर्मॅट असेल किंवा BC4 किंवा सिटी फॉर्मॅट असेल,
संदेश केने हा 8 चेंडूमध्ये 20 धावांवर खेळतोय आणि ऋषभ पवारने 17 धावांची खेळी 4 चेंडूमध्ये केलेली आहे. 400 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट. भावेश पवारची आठवण करून देणारी खेळी म्हणता येईल. चौथं षटक घेऊन येते आशुतोष, कारण आशुतोषने दुसरं षटक खूप चांगल्या हाताळलं होतं. हे एक चांगला निर्णय कॅप्टन ऑफ खंबालपाडा संघाचा, कारण दुसरं षटक जे हाताळलं आशुतोषने खूप चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे चौथं षटक जे आहे खरं म्हणजे कमबॅक होणं गरजेचं आहे आणि यासाठी आशुतोषचा वापर केला. पण तो क्रिकेट एक आणि चितीचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही सांगता येत नाही, काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन टिल लास्ट बॉल टू बी डिलिव्हर. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं हे उचित ठरत नाही. आशुतोष राईट आर्म स्विच हिटचा फटका खेळलेला आहे आणि काय फटका खेळलेला आहे. स्क्वेरिश थर्ड मॅन सीमारेषेच्या वरून 6 धावांसाठी षटकार आणि याचबरोबर 50चा आकडा पार होतोय. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 50 धावा पूर्ण होत आहेत. पाहू शकता स्क्वेरिश थर्ड मॅन स्विच हिट आशुतोष याला मात्र ड्राईव्ह केलेली आहे. मिड विकेटला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाते. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आणि हेही फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा मोठे फटके खेळतात तेव्हा तुम्ही लाईफ लाईनचा वापर करणं फार गरजेचं आहे. लाईफ लाईन म्हटलं की आपण बघते मुंबईची लाईफ लाईन जी आहे ती बेस्ट आणि लोकल आहे आणि समोरून जाताना पाहतोय आपण ही सुद्धा लाईफ लाईन आहे. पाईपलाईन ही सुद्धा मुंबईची लाईफ लाईन आहे. हा वेळेला मात्र शबल क्रॉस झाला होता. उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन इम्प्रोवाइज फटका खेळायचा होता पण तो आशुतोषने थोडंसं बघितलं बॉडी लँग्वेजला आणि त्या अनुसरून चेंडू हाताळला. डॉट बॉल जातोय. धावसंख्या झालेली आहे 54. 54 2 बाद 54. दोघांमध्ये पार्टनरशिप सुद्धा बघायला मिळते चांगली. 2 फलंदाज लवकर बाद झाले होते मात्र त्यानंतर दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला मिळते संघ कॅप्टन संदेश आणि ऋषभ पवारमध्ये. बॅक टू द बॉलर बॅक ड्राईव्ह स्ट्राईक झालेला आहे करता त्या ठिकाणी स्टम्प्सला. अशा प्रकारचा फटका जर मी बऱ्याचशा वेळा बघितलं होतं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अशा प्रकारचा फटका खेळायचे. अगदी गोलंदाजाच्या जवळून फटका खेळायचे आणि 4 धावा मिळायच्या. कारण पॉवर प्लेमध्ये जो षटक असायचं ना, कारण मास्टर ब्लास्टर हे पॉवर प्लेमध्ये सुरुवातीला खेळायचे. क्षेत्ररक्षक नसायचा, बऱ्याचशा वेळेला मिडऑफ असायचा, मिडऑन असायचा आणि चेंडू सरळ निघून जायचा. एकतर लॉंग ऑनला जायचा किंवा लॉंग ऑफला जायचा. आशुतोष पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे मात्र झेल होण्यासारखी संभावना नाहीये आणि एका टप्प्याने चेंडू डीप मिड विकेट सीमा पार चौकार. 59 धावा झाल्या. 59. हा जो आहे ना आत्मविश्वास आहे, कारण संदेश संघाचा कॅप्टन आणि स्वतः बॅटिंग करण्यासाठी सलामीला आला आणि अगदी पहिल्या चेंडूपासून त्याने आक्रमण केलं आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेले. आणि खास करून विशेष करून ऋषभ पवार इज ऑन फायर. आशुतोष फुल टॉस स्वंग केलेले चेंडू हवेत आहे आणि या वेळेला मात्र काऊ कॉर्नरला एक चांगला झेल आणि संदेश याची खेळी संपुष्टात. रिप्ले मध्ये आपण पाहूया. खरं तर लोअर फुलटॉस चेंडू होता. हे पहा सुभाष, लोअर फुलटॉस जेव्हा चेंडू असतो ना ताकदीचा वापर तुम्हाला खूप करावा लागतो. तुम्ही जेव्हा स्ट्रेट खेळतात लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफ, हे बघा जर तुम्ही क्रॉस बॅटेड फटका खेळला तर चेंडू सहज डीप स्क्वेअर लेगकडे किंवा थोडासा ऑर्थोडॉक्स मिडिल पोझिशनला जाऊ शकतो. परंतु लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला तुम्ही खेळतात तेव्हा ताकदीचा वापर तुम्हाला खूपच करावा लागतो. अन्यथा सीमारेषेवर बाद होण्याची शक्यता आहे. तेच या ठिकाणी झालेलं आहे. संदेशने प्रयत्न केला लॉंग ऑन क्लिअर करण्याचा
लॉंगन आणि मिड विकेट दोघांच्या मध्ये चांगला झेल समाप्त केला. पण मात्र आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेल्यानंतर संदेश बाद झालेला आहे. 24 धावांची खेळी केली. आपण जर बघितलं 240चा स्ट्राईक रेट त्याचा, 10 चेंडूचा त्याने सामना केला. आणि जर बघितलं आपण एक षटकार त्याने लगावला आणि 4 चौकार लगावले. क्या बात आहे. आता ही जोडी जर म्हटलं ना, आपण नेहमी पाहायचो की पवन केने आणि भावेश पवार, आणि आता मात्र आपण पाहतो की पवन केनेचा बंधू मेघराज केने आणि भावेश पवारचा बंधू ऋषभ पवार. क्या बात है. ये गोरसे वाले कुछ भी कर सकते हैं. जसे आमचे सुभाष धुमाळ आहेत कॉमेंटेटर, हे कॉम्प्युटर आहेत, त्यांना एकदा मी टच जर केलं ना, विचारलं तर कुठलाही रेकॉर्ड सांगतात. आणि स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला नाही, कारण चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला आणि उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर निघून गेला. पंच इशारा करतायत वाईल्ड बॉल. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 60. चांगली धावसंख्या आहे, कारण आपण पाहतो की हे 5वं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह बाद होण्याची शक्यता आहे आणि फलंदाज दुर्दैवरित्या धावबाद झालेला आहे ऋषभ पवार. पाहू शकता, खरं तर स्ट्रेट ड्राईव्ह खेळला होता. यष्टीवर चेंडू आदळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाज याने मात्र आपलं काम पूर्ण केलं. त्याला माहित होतं की ब्रेक द स्टम्प्स अँड ब्रेक द बेल्स, रूल्स माहीत होता आणि पंचांचं बारकाईने लक्ष होतं. कारण आमचे पंच जे आहेत ते निष्णात पंच आहेत, त्यांचं सुद्धा बारकाईने लक्ष होतं. पवित्र त्यांनी त्या अंदाजाने घेतला होता आणि त्यांनी लगेचच ऋषभ पवारला सल्ला दिला खेळपट्टी सोडून जाण्याचा. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. सुरुवातीला कपिल केने बाद झाला, त्यानंतर सूरज बाद झाला, त्यानंतर संदेश बाद झाला आणि आता आपण बघितलं की ऋषभ पवार बाद झाला. 4 फलंदाज बाद झाले. धावसंख्या आहे 60. पण सुभाष धुमाळ आपण पाहते पहिल्या षटकामध्ये खरं तर 20 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की धावसंख्या 80चा आकडा पार करू शकते. पण त्यानंतर आशुतोषने एक बऱ्यापैकी चांगल्यापैकी गोलंदाजी केली. याला फटका खेळलेला चेंडू हवेत आहे की मात्र जाईल निघून सीमारेषा पलीकडे. षटकार. जो आ रहा है वो दे रहा है. हे पाहू शकता आपण. फोर्स केला होता, लॉंग ऑनला फोर्स केलं होतं. जेव्हा फोर्सिंग शॉट तुम्ही खेळता तेव्हा पूर्ण ताकदीचा वापर करावा लागतो. षटकाराने धावसंख्या वाढते. षटकातील पुढचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. मिड विकेटला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे आणि खराब क्षेत्ररक्षण. 1-2 का 4. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 4 धाव मिळतात. आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. 70. जी चर्चा होती जेव्हा 20 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये सुभाष धुमाळ, तेव्हा असं वाटलं की 70चा आकडा पार होईल आणि अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोरसेचे जे बॅटर आहेत नाही पहा, उत्साह दिसतोय. खेळाडू कक्ष जो पाहतोय आपण, खास करून संदेश उत्साहित करतोय आपल्या खेळाडूंना. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या बाहेरून जात आहे आणि पंचांचा इशारा येतोय वाईल्ड बॉल. एक अवांतर धाव. धावसंख्या झालेली 71. लास्ट ऑफिशियल कॉल. स्वयं 11 संघाचे कॅप्टन आणि मॅगी 11 संघाचे कॅप्टन BC4 सिटी दोन्ही आलेले आहेत. यस, दोघांनी तयार राहायचं आहे. पुन्हा बॅक टू बॅक दुसरा वाईल्ड बॉल. हा एक मानसिक दबाव, मानसिक दबाव बघायला मिळतो. 72 धावा झालेल्या आहेत. हाय स्कोरिंग मॅच बघायला मिळेल.
यापूर्वीची मॅच सुद्धा आपण हाय स्कोरिंग बघितली. यावेळेला मात्र चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर होता. पुन्हा एकदा बॅटरने पंचांकडे साशंक नजरेने बघितलं आणि बॅटरनेही तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. चॅलेंज केलेल्या पंचांच्या निर्णयाला. व्हाईटसाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. कारण 2 रिव्ह्यू तुमच्याकडे आहेत. 2 रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. ते खास करून बिमर आणि व्हाईटसाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. डॉट बॉल. राहुल हा चेंडू पुन्हा स्क्वेअर. अशा प्रकारची गोलंदाजी संघाला मारक ठरत असते. या अगोदरच आपण खूप जास्त धावा मोजलेल्या दिलेल्या आहेत आणि तुम्ही जेव्हा वाईट चेंडू हाताळता तेव्हा तुम्ही एक धाव बहाल करता आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखीन एक चेंडू खेळण्याची संधी बॅटरला मिळते. त्यामुळे हे फार धोकादायक ठरू शकतं. तब्बल 3 चेंडू वाईट टाकलेले आहेत. हे षटक लांबणार आहे. 4 टाकलेले चेंडू. हा चेंडू चांगला आहे पण मात्र मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेत आणि डीप मिड ऑफला एक चांगला झेल. मेघराज केने बाद झालेला आहे. हे पाहू शकता मिस टाइम फटका होता. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू मात्र ऑफ साईडला जातोय आणि लॉंग ऑफला जो क्षेत्ररक्षक आहे तो मात्र डीप मिड ऑफला येतोय आणि झेल घेतोय. 5वा फलंदाज बाद झाला. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय जतीन पवार. या षटकातील किती चेंडूचा खेळ बाकी आहे हर्ष? शेवटचा चेंडू आहे. जतीन पवार एखादा मोठा फटका लगावतोय की मात्र एक डॉट चेंडू बघायला मिळतोय की मात्र एक विकेट बघायला मिळते हे पाहूया आपण. याला फटका खेळलेला आहे पॉइंटच्या वरून. क्षेत्ररक्षक पाठलाग करते पण अडवू शकणार नाहीये आणि चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. चांगला फिनिश केलाय. चौकाराने धावसंख्या वेगाने वाढली. 77 धावांचं लक्ष्य आहे. 77 धावा झालेल्या आहेत आणि 78 धावांचं लक्ष्य. आपण लगेच जाऊया टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक कॉमेंटेटर सुभाष धुमाल ओपिनियन घेण्यासाठी दोन्ही कॅप्टनचं. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर, जगदीश पाटील साहेब आणि दिलीप गायकवाड साहेब दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती आहे की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. रुपेश पाटील फॅम टीम स्वयं 11 तर मांगीलाल पालेवाल फॅम टीम मॅगी 11 या दोन संघांमधील BC4 सिटी फॉर्मॅटमधील सामना पाहायला मिळेल. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. हे नाणं आपण पाहू शकता. उरालदेव स्पोर्ट्स ताडाली कॉल आहे सौरभचा. मात्र आलेल्या धर्मराजा चषक हिमांशू पाटील मॅगी 11 संघाच्या संघाने टॉस जिंकले आहे. आमच्या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोय वाढवायची. दोन्ही संघाने बेस्ट ऑफ लक दिलं जात आहे. हिमांशू पाटील टॉस आपण जिंकले. सर्वप्रथम धर्मराजा चषकाचं आयोजन आतापर्यंत कशा प्रकारे आपण एन्जॉय केलं आणि आयोजनाविषयी पुन्हा एकदा काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन आणि यांचे धर्मराज धन्यवाद म्हणतो की BC4 ला चान्स दिली खेळायला. टॉस आपण जिंकला. टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट होता.
हो इम्पॉर्टंट होता आणि फिल्डिंग करू आम्ही. प्रथम क्षेत्ररक्षण आपण करणार आहेत. निर्धारित 6 षटकांचा सामना असणार आहे. तर निर्धारित 6 षटकामध्ये समोरील संघाला किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? ते बॉलिंग साईड चांगले तर कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. अलिंगबरे एक्सप्रेस हिमांशू पाटील स्वतः संघनायक तुम्ही आता आणि तुमच्या समवेत असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? किरण आणि कौशल करून अपेक्षा. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. सौरभ, टॉस आपण गमवल्यावर सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉस जर आपण जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही फलंदाजीच केली असती. आणि आपल्या मनासारखं घडलं आहे, कारण आपल्याला फलंदाजी करायची होती आणि फलंदाजीच आपल्याला करायची. तर काय टार्गेट आपल्या माइंडमध्ये असेल, ज्या टार्गेटपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल? आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि शॉटगन ऑफ मानकोली सौरभ माली समेत असे कोणते बॅटर असतील हुकमी ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? प्रत्येक प्लेअरकडून अपेक्षा असेल. एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, टॉस केला गेलेला आहे. टॉस जिंकल्या मॅगेलियन संघाच्या संघाने प्रथम गोलंदाज स्वीकारला. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सून सरळ आमच्या बॉक्समध्ये. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद. शहरी क्रिकेटला थोड्या वेळाने सुरुवात होणार, परंतु धर्मराजा चषक 2025ची हवा पूर्ण भिवंडी नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीवर आपण बघत आहात. धर्मराजा चषक चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकन दाबायला विसरू नका. हरेशजी एक फक्त 2 मिनटं आपणास थांबवतोय, कारण आम्ही थोडंसं स्वागत सन्मान करणार आहोत. मॅच चालू राहील. पंचांच्या माहितीसाठी स्वागत सन्मानही चालू राहील आणि मॅचही चालू राहील. हे सर्वप्रथम भगवानजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी अर्थात आयोजक उमेदवार चौधरी यांना करतोय. आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. धर्मराजा स्पर्धेचे आयोजक उमेशदादा चौधरी आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान ते भगवानजी चौधरी यांचं करतायत. मॅच चालू राहील, स्वागत सन्मानही चालू राहील पंचांच्या माहितीसाठी. त्यानंतर जगदीशजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. उमेददादा आपण आपल्या शुभ हस्ते जगदीशजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आणि क्रिकेटवर ज्यांचं खऱ्या अर्थाने खूप प्रेम आहे, कुठेही स्पर्धा असू द्या, ज्या ठिकाणी रमेशजी भोईर नाही असं होणारच नाही. रमेशजी भोईर यांचंही स्वागत आणि सन्मान उमेशदादा आपण करायचं आहे. क्रिकेटवर खूप प्रेम आहे त्यांचं आणि कुठेही असल्या त्या स्पर्धेला ते उपस्थित राहतात. भिनार गावचे आहेत. त्यानंतर गोरसेचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी भोईर यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर दिलीपजी गायकवाड यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यानंतर ॲडव्होकेट हनुमानजी भोईर यांचंही स्वागत आणि सन्मान करायचे. आमचे सहकारी समालोचक मोहन भोईर यांचे ते बंधू आहेत, पेशाने वकील आहेत. ॲडव्होकेट हनुमान भोईर यांचं स्वागत आणि सन्मान उमेददादा आपण करायचं आहे. आणि आता आपण लगेच जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. या ठिकाणी सज्ज झाले आहेत व्हॉइस ऑफ इंडिया हरेशजी पंड्या. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळीजी. परत एकदा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. कैलासवासी रामचंद्र दादाजी पाटील व कैलासवासी कृष्णा काना चौधरी क्रीडानगरी ताडाळी भिवंडी येथे आपण बघत आहात. धर्मराजा सेवा संस्था, वरालदेवी स्पोर्ट्स ताडाळी, जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे सीनियर नगरसेवक आणि नेते निलेश हरिश्चंद्र चौधरी यांच्याकडून आयोजित करण्यात आलेला धर्मराजा चषक 2025. यावेळेला हवेमध्ये टोलावून मारायचा प्रयत्न. आउटफिट खूप फास्ट आहे आणि अजून एक चौकार. बादशाह 11 खंबाळ पाडा दाखवून देतोय आपला दर्जा. हिमांश पाटील अँड कंपनी गोरसाई ब संघासमोर तुटून पडलाय अक्षरशः. फलंदाज राहुल
चौकार षटकार चौकार. लोअर फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरून राहुल गोरसई बच्या गोलंदाजांवर असा तुटून पडलाय जसा एखादा खवय्या संकष्टीच्या उपवासानंतर जेवणावर ताव मारत असतो. आणि धावसंख्या झाली ती 14. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. मागील सामन्यामध्ये सुद्धा भव्य एकादश वाघबीळ यांनी 77 धावांचं लक्ष ठेवलं होतं जयदुर्गा ब भादवडसाठी. आणि गोरसई ब संघाला आतोनात प्रयत्न करावे लागणार आहे. सूरज केणे त्यांचे गोलंदाज पहिलं षटक करतायत. खेळाडूंचं गाव म्हणून ज्या गावाची ओळख आहे, आमचे मित्र सुभाष धुमाळ ज्या गावाचं रत्न आहे असं गोरसई ब. आणि धावसंख्या झाली 14. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये गोरसई ब संघाला आज चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. आणि संदेश केणे, कपिल केणे, सूरज केणे हे जे ज्येष्ठ खेळाडू आहेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. सूरज यांचा पुढील चेंडूला आपल्या बॅटवर येऊन दिला आणि हळूवारपणे ढकलला आहे गलीमध्ये. एक धावसाठी राहुल, ज्याला लागली आहे विजयाची चाहूल तो आहे राहुल. खंबाळपाडा म्हटलं की साई शेलार यांची आठवण आल्याशिवाय आपला उल्लेख अपूर्ण राहील. दरवर्षी 29 नोव्हेंबरला त्यांची स्पर्धा असते शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लबतर्फे. आणि यावर्षीसुद्धा ती स्पर्धा होणार आहे काही दिवसांनी. साई शेलार, विकी शेलार जबरदस्त कामगिरी यांचा मार्फत गेले काही दिवसांमध्ये खंबाळपाडा हा संघसुद्धा पुढे आला आहे. बादशाह 11 म्हणून हा संघ खेळतोय. धावसंख्या 16. राहुल खेळतोय 15 वर, मयूर खेळतोय 1 वर. 62 धावांची गरज आहे. लक्ष्य 78चं आहे, 62ची गरज. सूरज केणे यांचा हा चेंडू इन दी आर्क आउट ऑफ द पार्क फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. उत्कृष्ट आणि भव्य षटकार. आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय. हिप्स रोटेशन चांगलं होतं. बॅटचं स्विंग तुम्ही बघा आणि हँड आय कोऑर्डिनेशन. ईश्वर दत्त टायमिंग आहे राहुलकडे. आणि राहुलने संघाला सांगितलंय तुम्ही सर्व करा विजयाची चाहूल, कारण धावा तुमच्यासाठी काढेल राहुल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 22. जबरदस्त सुरुवात झालेली आहे. खेळाडू कक्ष तुम्हाला दाखवलं जात आहे. खेळाडूंसाठी खूप चांगली व्यवस्था या स्पर्धेमध्ये. मंडप बघा किंवा लाईट्स बघा, पॅव्हिलियन बघा, मुख्य मंच बघा, पाहुण्यांसाठी बसण्याची व्यवस्था म्हणा, लाईव्ह टेलिकास्ट, अंपायर, कॉमेंटेटर, स्कोरर्स यांच्यासाठी झालेली व्यवस्था, पाहुण्यांना येण्या जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार, सर्व गोष्टीमध्ये निलेशजी आणि त्यांची टीम त्याचं नियोजन हे बघायला मिळतंय. चांगलं नियोजन आणि आयोजन म्हटलं की स्पर्धा दांडगी होणारच. 5वं वर्ष आहे, 5 स्टार इयर. एखादा रेफ्रिजरेटरला जेव्हा 5 तारांकित रेफ्रिजरेटर असतो तेव्हा त्याची व्हॅल्यू वाढते, तशीच या स्पर्धेची व्हॅल्यूसुद्धा वाढलेली आहे. कपिल केणे नवीन षटकाची सुरुवात करतोय समोरच्या एंडकडून. सन्माननीय विश्वासजी थळे साहेब यांचं आगमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. धावसंख्या 22. कपिल केणेवर मोठी जबाबदारी, जशी कपिल देववर भारताची जबाबदारी होती. बुंद्यात टाकलाय चेंडू, अपील केली जाते, मात्र बघायचं आहे 1 धाव लेग बाय. पंच परेश महाजन. मनामध्ये जनामध्ये अगदी आदरचं स्थान पावणारा आमचा परेश महाजन, स्वतः चांगला खेळाडू आणि आज पंच म्हणून कामगिरी पार पाडतोय. बॉलर एंडला उभा आहे परेश महाजन, स्ट्रायकर एंडला उभे आहेत शानू कुरेशी. इतर पंच आहे शकील कुट्टी.
गोकुळ पाटील आणि रमीज रईस. यावेळेला फुलर लेनचा चेंडू कपिल केणे गोलंदाजीचा आपला दर्जा दाखवतोय, त्याला माहीत आहे पहिल्या षटकामध्ये सूरजने धावा जास्त दिल्या आहे, माझं काम आहे. आणि हा लेग कटर चेंडू कायचा खाली राहणारा. आणि या षटकामध्ये संघर्ष सुरू आहे फलंदाजी करणाऱ्या संघाचा. अजून एक निर्धाव चेंडू, काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी एखादा यस बँकच्या कॅशियर सारखी झाली, मात्र दुसऱ्या षटकामध्ये एखादा मारवाडी कंपनीचा अकाउंटंट म्हणून गोलंदाजी करतोय कपिल केणे. धावा निघत नाही आहे. MH05 GB330 MH05 GB330 ही गाडी थोडी बाजूला करायची आहे. अजून एक चांगली उसळी घेणारा लेग ब्रेक चेंडू MH04M L8111 बाईक. MH04M L8111 बाईक बाजूला करा. जो राहुल पंचतारांकित फलंदाजी करत होता त्याला धावा काढण्यासाठी प्रयत्न करावा लागला. यावेळेला मात्र राहुलने पंच केलंय आणि चेंडूला फेकून दिलाय. पिकअप शॉट आणि 6 धावा वचपा काढला एवढा निर्धाव चेंडूंचा. MH04 LL5 29 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि आता 49 धावांची गरज उर्वरित 18 चेंडूमध्ये. सामना रंगलाय. अटीतटीची ही लढत. एका बाजूला गोरसई ब तर एका बाजूला खंबाळपाडा. डोंबिवली परिसरातली ही टीम रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये म्हणा, नॉर्थ स्टार ट्रॉफी, पोईसर या 2 टुर्नामेंट माझ्या लक्षात राहतील. खंबाळपाडा संघाच्या वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 20 मिनिटात 4 षटक तुम्हाला करायचे, नाहीतर एक खेळाडू शेवटच्या षटकामध्ये वर्तुळाच्या आत तुम्हाला उभा करावा लागेल. मयूर खेळतोय 3 चेंडू 1 धाव. राहुल खेळतोय 9 चेंडू 27. 78 धावांचा पाठलाग करत असताना निवियाचा चेंडू खूप लांब ट्रॅव्हल करतोय. गोरसाहेब संघ वेळेच्या बाबतीत सहकार्य कराल, नम्र विनंती. नवीन षटक दिशांत केणे. वाईड बॉल. शिस्तीने गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. लगेच यष्टीरक्षक त्यांच्याकडे जात आहेत आणि सांगतायत जेव्हा 2 दादा संघ एकमेकांसमोर खेळतात तेव्हा एका धावेने सुद्धा निकाल लागू शकतो. आणि कदाचित त्याची जाणीव करून दिली आहे सूरज केणे यांनी दिशांतला. दिशांत एक युवा खेळाडू आहे, त्याचं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. धावसंख्या 30. हेलिकॉप्टर मारायचा प्रयत्न होता आणि आतली कडा चेंडू जातोय फायनल बाउंड्रीच्या दिशेने. 4 धावा. सरे कट. 4 धावांचं स्वागत केलं डगआउट मार्फत. धावसंख्या 34. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता आणि बॅटची आतली कडा आणि फायनल क्षेत्ररक्षक नसल्या कारणाने या 4 धावा मिळत आहेत. बादशाह 11 खंबाळपाडा. आणि यावेळेला दिशांत केणे फलंदाज बाद करतोय. मयूर कॉट बाय सूरज केणे, बोल्ड बाय दिशांत केणे. 5 धावा. एक मोठा बळी बाद झालाय. साई शेलार नवीन फलंदाज. काय जबरदस्त ट्रॅक रेकॉर्ड आहे या खेळाडूचा.
एक तर नगरसेवक, परत फिटनेस आयकॉन, युवा खेळाडूंचं प्रेरणास्थान आणि शारजाच्या स्टेडियमवर ज्याने शारजा स्टेडियमच्या छपऱ्यावर ज्याने षटकार मारला असेल असा हा खेळाडू साई शेलार आणि त्यांचे वडील शिवाजी शेलार दादा यांचा क्रिकेटवर प्रचंड प्रेम होता आणि साईने क्रिकेट सोडलं नाही आहे. अन्न वस्त्र निवारा आणि क्रिकेट. साई शेलार आता मैदानामध्ये उतरतोय. 34 धावा, 1 गडी बाद, रिक्वायर्ड रन रेट 16.5चा. आणि एरियल व्ह्यू तुम्ही प्लेन बघत आहात. एअर इंडिया आहे, चांगली गोष्ट आहे. इंडिगोच्या फ्लाईट हल्ली चालत नाही आहे, उडत नाही आहे. दिशांत केणे. दिशांतला चांगल्या गोलंदाजीची दीक्षा घ्यावी लागेल ज्येष्ठ खेळाडूंकडून. धावसंख्या झाली 35. समालोचन कक्षामध्ये आमचे मॉनिटर सन्माननीय डॉक्टर मोरेश्वर गवळीजी, आपलं स्वागत आहे. एक धाव. समीकरणावर नजर ठेवावी लागेल. साई स्वतःशी नाराज आहे कारण तो मोठा फटका मारू शकला असता, पण राहुल रन मशीन आहे खंबाळपाडा संघाचा आणि त्याच्यावर मोठी जबाबदारी. आता चेंडू शिल्लक आहेत 15 आणि धावा हवेत ते 42. 27चा फरक आहे. 4 षटकार मारावे लागेल 15 चेंडूमध्ये आणि ते लागू शकतात. राहुलने ते दाखवून दिले. राहुलने आतापर्यंत 3 षटकार लगावलेत आणि 2 चौकारांनिशी 27. 300चा स्ट्राईक रेट. यावेळेला अपील केली जाते. कपिल केणे आणि दिशांत केणे दोघांनी चांगली गोलंदाजी केली असं म्हणावं लागेल. आतापर्यंत शफल होऊन ट्रिगर मुवमेंट चांगली आहे आणि त्याच्या भरवशावर मोठा फटका मारायचा प्रयत्न, लागोपाठ हेलिकॉप्टर फटके मारायचा तो प्रयत्न करतोय. पण आपण भिवंडीमध्ये आहोत, हेलिकॉप्टर लागला नाही तरी लालपरीने प्रवास करू शकतो. महाराष्ट्र परिवहन महामंडळ. आताचा हा चेंडू परत एकदा संधी गमावली आहे. जबरदस्त गोलंदाजी दिशांत केणे. क्रिकेटच्या खेळाशी आहे माझे देणे घेणे, मी आहे दिशांत केणे. चेंडूला ज्या पद्धतीने तो फिरवतोय, बोटांची किमया दाखवतोय गोलंदाज दिशांत केणे. एक वाईट बॉल टाकल्यानंतर त्याला मार्गदर्शन करण्यात आलं आणि मंद गतीचा हा लेग ब्रेक चेंडू आणि वाईट दिला जातोय आवाक्याचा बाहेर आणि वाईट चेंडू. धावसंख्या पुढे सरकते आणि पोचते आता 38वर. 40 धावांची गरज आहे अजूनही. जवळपास निम्मा पल्ला गाठलाय. 13 चेंडू 40 धावा. यावेळेला सुद्धा टायमिंग व्यवस्थित झालं नाही आणि आता शेवटच्या 12 चेंडूमध्ये धावा हवेत 39. पुढील सामना जो असेल तो स्वयं एकादश आणि मॅगी एकादश भिवंडी सिटी BC4चे हे सामने असणार आहे आणि 6 षटकांचा हा सामना असेल. उपस्थित असलेले सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आज आपल्यामध्ये 2 सेलिब्रिटी येणार आहेत. डॉक्टर साहेब, नक्की मला ऐकायला आवडेल. नाही, नक्कीच, कारण आगरी भाषेतील लोकगीतांची परंपरा जपणारी धवलारीन बाय अवनी पाटील नंबर 1 धवला स्टार आज येणार आहेत. आणि त्याच करून महानंदी बकासूर हे पाहू शकता आपण. 12 वेळा हिंद केसरी सन्मानित महानंदी बकासूर चं सुद्धा आगमन होणार आहे. त्या 2 सेलिब्रिटी आज आपल्यामध्ये येणार आहेत. मात्र आत्ताच्या घडीचा साई शेलार हा सुद्धा सेलिब्रिटीज आहे. 3 मोठे षटकार अपेक्षित आहेत. 12 चेंडू 39 धावा करावे लागणार आहे माझा भावा.
गोलंदाजीसाठी येतो कपिल केणे. पायांवरती येणारा चेंडू आणि याच बरोबर झेलबाद कपिल केणे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. पायांवरती येणारा यॉर्कर आणि साई शेलार कॉटन बोल्ट झेलबाद. मोठा बळी कपिल केणेला मानलं पाहिजे. जबरदस्त चेंडूचा टप्पा त्याने ठेवलाय. फलंदाजांचा स्मृतिभंश होतोय की काय अशी गोलंदाजी. नवीन फलंदाज आशुतोष. हिमांश पाटील अँड कंपनी गोरसाई ब. खेळाडूंचं गाव गोरसाई ब. आणि 39 बाद. चतुर्थ षटक. रेकॉर्ड रन रेट 21.27. खाली राहणारा चेंडू कपिल केणे गोलंदाजी अशी करतोय. फलंदाजांसाठी तो एक कोड ठरलाय. कोड. त्याचे चेंडू मंद गतीने येतात. उसळी जास्त नसते. परत एकदा फिरवलंय. आपल्या गोलंदाजीवर ताता थैया नाचवणारा कपिल केणे. राहुलला स्ट्राईक पाहिजे. राहुलला स्ट्राईक भेटत नाहीये. गेले 9 चेंडू म्हणजे या षटकातले 3 चेंडू आणि मागील षटकाचे 6 चेंडू निर्णायक ठरलेत. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट मारायचा प्रयत्न. अजून एक गडी बाद होतोय की काय. झेल सुटलाय आणि एक धाव. सामनावर नियंत्रण ठेवलंय. कपिल केणेच्या गोलंदाजीने संघाला सामनावर मगर मिठी मारण्याचं प्रोत्साहन दिलंय. 8 चेंडू 38 धावा. अजून एक गडी बाद होतोय की काय. यस. 7 चेंडू 38 धावा. बाद झालाय राहुल आणि झेल टिपलाय ऋषभ पवार. धावफलकाचं प्रेशर बघायला मिळालं. सूरज केनेने 22 धावा दिल्यानंतर कसं या सामन्यामध्ये परत आलाय हिमांश पाटील अँड कंपनी गोरसाई ब. मी काही दिवसापूर्वी एक इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहत होतो. 37 फायनल ज्या संघाने मारल्या असा हा गोरसाई ब संघ. आणि याच्यामध्ये सर्व खेळाडूंचा मोठा वाटा आहे. एखादा खेळाडूचा नाही. 11चे 11 खेळाडू यांना मी अभिनंदन देऊ इच्छितो. गोरसाई ब असा संघ. व्हाईट बॉल कपिल केणे यांचा. अर्थात त्याचे मोठे सूत्रधार जर म्हटलं तर नक्की भावेश पवार, पवन केणे सारखे खेळाडू आहेत. परंतु त्यांच्या अनुपस्थितीत सुद्धा हे दाखवून दिलंय गोरसाई ब संघाने आज. आणि हे महत्त्वाचं असते. जेव्हा आपले मुख्य खेळाडू नसतील त्यावेळेला पण आपण तोच खेळ दाखवूया. आणि म्हणून या गावाचा आदरयुक्त दरारा टेनिस क्रिकेटमध्ये आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 42 धावा 3 गडी बाद. 6 चेंडूमध्ये 36 धावांची गरज. बघा धावा चेस करत असताना 6 चेंडूमध्ये 36 खूप कमी वेळा बघायला मिळते. मात्र होऊ शकते असातला भाग नाही आहे. काही होऊ शकते. म्हणजे अर्थात अनुपम खेरचा एक शो होता कुछ भी हो सकता है. त्यात शत्रुघ्न सिन्हा आला आणि शत्रुघ्न सिन्हाने म्हटलं हमारे जैसी जली कटी शक्ल वाले अगर हीरो बन सकते हैं तो कुछ भी हो सकता है. मोठी गोष्ट आहे. एनिथिंग इज पॉसिबल. बेचाळीस 3 बाद. परंतु संदेश केळेनी केलेली फलंदाजी, त्याला चांगली साथ देणारा
संघाचा ऋषभ पवार आणि गोलंदाजीमध्ये कपिल केणे. शेवटचं षटक घेऊन येतोय तो शुभम. सराव खूप महत्वाचा आहे आणि हा संघ सराईत संघ आहे. त्रेचाळीस 3 बाद क्लोज टू द बॉडी त्या चेंडूला पुल केलंय आणि मात्र एकेरी धाव. बादशाह 11 खंबाळपाडा. सुरुवात जबरदस्त गेली. पहिल्या षटकात 22 धावा सूरज केणेने दिले, परंतु तिथे संघ जागा झाला. यावेळेला फुलटॉस चेंडूवर बेस बॉल हिट आणि षटकार बघायला मिळेल असं वाटतंय. गगनभेदी षटकार. धावसंख्या झाली आहे 50. चांगला फटका मारला होता फलंदाज हेमंत, जो आता झालाय 8 धावांवरती खेळतोय. 3 चेंडूला सामोरे गेलाय. अप्परकट आणि हा चौकार. धावसंख्या झाली 54 3 बाद. अजूनही 24 धावांची गरज आहे. मात्र मधल्या फळीत जे कपिल केणे समोर निर्धाव चेंडू गेले ते खलनायक ठरलेत असं म्हणावं लागेल. यावेळेला हुक केलंय चेंडूला आणि सोपा झेल. बाद होऊन परततोय हेमंत. दिशांत केणे यांनी टिपलेला झेल. खेड्याला म्हणतात विलेज, शहराला म्हणतात टाउन. खेड्याला म्हणतात विलेज, शहराला म्हणतात टाउन. आणि हिमांश पाटील अँड कंपनी गोरसाई ब जर अशी खेळत राहिली तर भिवंडीचे दुकानदार आज लवकर करतील आपलं शटर डाऊन, कारण त्यांना गोरसाई बचा खेळ बघायचा आहे. 54 4. शेवटचा चेंडू आणि यावर सुद्धा गडी बाद होतोय की काय. सोपा झेल होता. सूरज केणे अगदी गोलकीपर सारखा आपले हात उंचावून झेल घ्यायचा प्रयत्न केला, मात्र याचबरोबर एक दिग्विजय नोंदवला आहे आणि 23 धावांनी हा सामना जिंकलाय तो हिमांश पाटील अँड कंपनी गोरसई ब संघाने. अभिनंदन प्रत्येक गोरसईकर. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि मुख्य खेळाडूंचा अनुपस्थितीमध्ये गोरसई बचा जो खेळ आहे त्याची झळाळी आज परत एकदा बघायला मिळाली आहे. आमचे सुभाष धुमाळ यांची छातीसुद्धा 56 इंची झालेली आहे. तर हे मॅच समरी ऋषभ पवार 9 चेंडू 26, संदेश केणे 10 चेंडू 24. आणि जर दुसऱ्या डावात बघितलं तर राहुल चांगला खेळला 28 धावा, परंतु गोलंदाजीमध्ये कपिल केणे उजवा ठरला. 2 षटक 9 धावा 2 गडी बाद आणि सामनावीर आहेत ते ऋषभ पवार. जिसका बल्ला है तलवार, जो गेंद से करता है यलगार. दिन कोई भी हो, चाहे सोमवार हो या शनिवार, वह ऋषभ पवार. यस. खंबाळपाडा संघाचे सर्वे सर्वा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक साईजी सेलार, आपणास विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. साई सेलार, आपण यायचं आहे मान्यवर कक्षामध्ये. तर ऋषभ पवार इज द मॅन ऑफ द मॅच, ज्याने 9 चेंडूमध्ये 26 धावांची तुफानी खेळी केली. सुरुवातीपासून आक्रमण केलं आणि खरं तर जो विजय साकार झाला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. म्हणून साई, आपण पाहतोय की ऋषभ पवार इज द मॅन ऑफ द मॅच. ऋषभ, आपण यायचं आहे. तपस्या आणि मीत स्पोर्ट्स
या दोघांनी उपस्थित झाल्याची नोंद करून द्यायची आहे. तपस्या आणि मीच स्पोर्ट्स. यस धन्यवाद. धन्यवाद हरेजी. सर्वप्रथम सन्माननीय विश्वासजी थळे साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या शुभ हस्ते, तर सन्माननीय हनुमान चौधरी साहेब नगरसेवक भिवंडी मनपा दोन्ही मान्यवर यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम ट्रॉफी, त्यानंतर गिफ्ट जे खरं तर सन्माननीय हनुमान चौधरी साहेब यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. त्यानंतर आपण देऊया वामनजी चौधरी मॅन ऑफ द मॅच त्यांच्या शुभ हस्ते. ताडाली रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर आहेत. त्यानंतर आपण देणार आहोत खास प्राईज ते अरेना टप श्री योगेशजी चौधरी, तसेच भाविकजी देवडिया स्पॉन्सर. स्विमिंग पूलसाठी 1 महिना फ्री पॅकेज. स्विमिंग पूलसाठी हे 1 पॅकेज आहे फॉर 5 पर्सन. ऋषभ हे 5 जणांसाठी पॅकेज आहे आणि खास करून अरेना टर्फ जे आहे त्या ठिकाणी स्विमिंग पूलसाठी 5 जणांसाठी फ्री पॅकेज आहे. 31 जानेवारीपर्यंत हे फ्री पॅकेज आहे, 1 मंथ. या सन्माननीय साई सला यांचे आगमन झालेलं आहे.